नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर. आशा करतो की आपण सगळ्यांनी जे पाठीमागचे व्हिडिओ आहेत ते पाहिले असतील. याच्यामध्ये पहा इन्फोसिस, विप्रो आणि टीसीएस मध्ये तिन्ही टॉप मोस्ट इंडियन एमएनसी कंपनीमध्ये इंटरव्ह्यू आहेत. टीसीएस चे जे फ्रेशर साठी जी लिंक आहे, म्हणजे जे पण कॅन्डिडेट टीसीएस मध्ये फ्रेशर साठी रजिस्ट्रेशन करणार आहे, तर तोही व्हिडिओ मी शेअर केलेला आहे. तो व्हिडिओ कोणी पाहिला नसेल तर तो व्हिडिओ पाहून घ्या प्लीज. कारण ती रजिस्ट्रेशन जी डेट आहे ही 23 जूनला एंड होणार आहे. रजिस्ट्रेशन डेट संपणार आहे. आणि इन्फोसिस आणि टीसीएस मध्ये जे पण इंटरव्ह्यू येणार असतील किंवा विप्रो मध्ये कॅन्डिडेटची प्रोफाईल क्रिएट करायची असेल तर तो व्हिडिओ पाहिला नसेल तोही व्हिडिओ पहा आणि मला कमेंट करून सांगा प्रोफाईल क्रिएट करायची असेल तर. या व्हिडिओमध्ये पण आपण भरपूर सारे जॉब रिक्रुटमेंट सांगणार आहेत. याच्यामध्ये मोस्ट ऑफ आपण आता फ्रेशर साठी रिक्रुटमेंट शेअर करायचा प्रयत्न करणार आहोत. फ्रेशर आणि एक्सपिरियन्स दोघांसाठी पण आहे, पण मोस्ट ऑफ जे असणार आहे त्या फ्रेशर साठी असणार आहेत. आणि जर तुम्ही पाठीमागचे जर व्हिडिओ पाहिले तर याच्यामध्ये मोस्ट ऑफ ठिकाणी जे आहेत एक्सपिरियन्स कॅन्डिडेटला आपण इन्फॉर्मेशन शेअर केलेली आहे. त्याच्यामुळे आता या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे जास्तीत जास्त फ्रेशर कॅन्डिडेटसाठी. तर आता पहा, एक 6 ते 7 कंपनी आहेत. याच्यामध्ये बीकॉम किंवा ग्रॅज्युएशन जे आहे किंवा वेगवेगळे एज्युकेशन डिटेल जे आहे ऍज पर तुमचे जे स्किल सेट आहे हे कुठं मॅच होत आहेत ते पहा आणि त्यानंतर तुम्ही इंटरव्ह्यूला येऊ शकता. आता आपण सगळ्या कंपनीचे जे आहे ते जॉब डिस्क्रिप्शन शेअर करत आहोत. एका कंपनीची माहिती देणार आहोत. जी फर्स्ट कंपनी आहे पहा, जसं टाटा पासून आपण सुरुवात करतोय. टाटा ट्रस्ट, जसं आपण म्हणतो पहा, टाटा म्हटलं की त्या ठिकाणी ट्रस्ट असतो. त्याच्यामुळं टाटा ऑटोकॉम कंपनीचं नाव आहे. याच्यामध्ये काही इन्फॉर्मेशन आली पहा. A global leader in automotive components and system with 56 manufacturing facilities worldwide and 9 joint ventures, we offer unparalleled opportunity for growth and innovation in financial operations. आता याच्यामध्ये कोणाकोणासाठी डिटेल आहे आता आपण गो थ्रू करूया. फर्स्ट पोझिशन जी असणार आहे ती आहे फायनान्स साठी. याच्यामध्ये एज्युकेशन काय पाहिजे, बीकॉम आणि एमकॉम. याच्यामध्ये फ्रेशर आणि ज्या कॅन्डिडेटला 1 वर्ष एक्सपिरियन्स आहे असे कॅन्डिडेट या ठिकाणी एलिजिबल आहेत. सेकंड जी जॉब पोझिशन असणार आहे तर ती असणार आहे फायनान्स ऑफिसर. त्यामध्ये एज्युकेशन पाहिजे बीकॉम आणि एमकॉम. ठीक आहे, तर एक्सपिरियन्स साठी ही पोझिशन राहणार आहे. पण ज्या कॅन्डिडेटला 2 to 4 इयर एक्सपिरियन्स आहे तर ते फायनान्स ऑफिसर म्हणून या कंपनीसाठी एलिजिबल आहेत. त्या ठिकाणी ते अप्लाय करू शकतात. थर्ड जी पोझिशन आहे ती आहे फायनान्स एक्झिक्युटिव्ह. याच्यासाठी सेम एज्युकेशन डिटेल आहे, बीकॉम किंवा एमकॉम ज्यांचं झालेलं आहे. तर एक्सपिरियन्स यांना पाहिजे आहे यासाठी एक्सपिरियन्स त्यांना हवा आहे 4 to 6 इयर्स. आणि फोर्थ जी पोझिशन आहे ती असणार आहे सिनियर फायनान्स एक्झिक्युटिव्ह. एज्युकेशन कशामध्ये, एमकॉम किंवा एमबीए. आणि ज्या कॅन्डिडेटला एक्सपिरियन्स आहे 7 to 10 इयर्स, कारण पोझिशन काय, सिनियर फायनान्स एक्झिक्युटिव्ह, त्याच्यामुळे एक्सपिरियन्स पण त्यांना जास्त रिक्वायर्ड आहे. तर असे कॅन्डिडेट या ठिकाणी अप्लाय करू शकता. एलिजिबल आहेत ते कॅन्डिडेट. कॉन्टॅक्ट पर्सन कोण आहेत पियुष. तर पियुष यांना तुम्हाला मेल सेंड करायचा आहे. त्यांचा ऑफिशियल मेल आयडी तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे. आता याच्यामध्ये कंपनीचं जे नाव आहे हे तुमच्या लक्षातच आलंय टाटा ऑटोकॉम ग्लोबल शेड सर्व्हिसेस आहे आता याचं जे लोकेशन आहे ते कुठं आहे, राजश्री इस्टेट, हाय माउंट रोड, फेज 2, हिंजवडी, पुणे, महाराष्ट्र या ठिकाणी आहे रिक्वायर्ड स्किल्स काय रिक्वायर्ड आहेत इंडियन टॅक्सेशन अँड अकाउंटिंग नॉलेज, MS एक्सेल, सॅप FI, कम्युनिकेशन स्किल, इंटर कंपनी फिक्स ऍसेट आणि जनरल लेजर. असे स्किल्स रिक्वायर्ड आहेत तर यासाठी तुम्हाला जी इंटरव्ह्यूला याची जी डेट असणार आहे ती असणार आहे 22 जून, सॅटरडे आहे टायमिंग याचा राहणार आहे 10 AM to 4 PM. तर यासाठी तुम्ही प्लीज जे पण बीकॉमचे जे कॅन्डिडेट आहेत ऍज अ फ्रेशर किंवा ज्या पण कॅन्डिडेटला कॉमर्स बॅकग्राऊंड मध्ये एक्सपिरियन्स आहे असे सगळे कॅन्डिडेट 22 जूनला इंटरव्ह्यूला येऊ शकता. ऍज अ टाटामध्ये तुम्हाला करिअरसाठी खूप चांगली अशी ऑपॉर्च्युनिटी आहे. सेकंड जी जॉब पोस्ट आहे तर ही असणार आहे एटॉस मध्ये. तर एटॉस पण ही एक खूप रेप्युटेड कंपनी आहे. याच्यामध्ये ते इन्व्हेस्टमेंट बँकिंग, कॅपिटल मार्केट यामध्ये कंपनी डेल्ट करते तर आता याच्यामध्ये कोणाकोणासाठी रिक्रुटमेंट आहे हे आता आपण समजून घेऊया. इन्फॉर्मेशन आलेली आहे आपल्याकडे. मेगा वॉक इन ड्राईव्ह अलर्ट, MBA फायनान्स, बीकॉम, एमकॉम, BBA. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एज्युकेशन डिटेल काय आहे तर ते म्हणजे कुठल्या बॅचचे पास आउट, तर 2021 to 24 पास आउटचे जे पण आहेत कॅन्डिडेट ते यासाठी इलिजिबल असणार आहेत याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय, वी आर हायरिंग फ्रेशर्स अँड एक्सपिरियन्स प्रोफेशनल फॉर आवर फायनान्स प्रोसेस, रेडी टू वर्क इन नाईट शिफ्ट इज अ मस्ट, ट्रान्सपोर्टेशन इज प्रोव्हाइड.
ठीक आहे. कॅब सर्व्हिस जी असणार आहे ती भेटणार आहे तुम्हाला आणि नाईट शिफ्ट असणार आहे, कारण तुम्हाला माहिती आहे नाईट शिफ्ट म्हणलं की या ठिकाणी काय आहे तर US शिफ्ट आहे पहा. याच्यामध्ये क्वालिफिकेशन काय तुमच्या लक्षातच आलं असेल पहा, MBA फायनान्स किंवा ज्यांचं बीकॉम किंवा MCOM झालेले 21 to 24 चे बॅचचे जे पास आउट आहेत यासाठी एलिजिबल आहेत. स्किल्स काय असायला हवे तेव्हा तुम्हाला इंटरव्ह्यूला येताना कुठल्या गोष्टीची प्रॅक्टिस करून यायचं आहे तर बेसिक नॉलेज ऑफ कॅपिटल मार्केट, इन्व्हेस्टमेंट बँकिंग. आता ज्या कॅन्डिडेटला एक्सपिरियन्स आहे, कशामध्ये एक्सपिरियन्स पाहिजे तर प्रेफर इन कॅश अँड स्टॉक रिकन्सिलेशन एक्सपर्टीज और एनी कॅपिटल मार्केट और इन्व्हेस्टमेंट बँकिंग एक्सपिरियन्स. किती 2 to 5 इयर्स ज्यांना एक्सपिरियन्स आहे असे कॅन्डिडेट येऊ शकतात. नोटीस पिरियड जसं त्यांनी म्हणलं इमिजिएट ओनली. आणि जे फ्रेशर आहेत ते बीकॉम, MCOM, MBA किंवा BBA 2021 ते 24 बॅचचे पास आउट पण इंटरव्ह्यू येऊ शकतात. याचा जो टाइम राहणार आहे इंटरव्ह्यूचा हा आहे पहा 10 to 11 AM. त्यांनी स्ट्रिक्टली मेन्शन केलं नो एंट्री पोस्ट 11 AM. त्याच्यामुळे तुम्हाला पहा .10 AM ला तुम्हाला कंपनीमध्ये यायचं आहे. त्याचा ऍड्रेस काय, येताना तुमच्यासोबत काय असलं पाहिजे त्याच्यामध्ये त्यांनी असं मेन्शन केलेलं आहे डोंट फॉरगेट टू ब्रिंग 2 कॉपीज ऑफ युअर रिझ्यूम, एज्युकेशनल डॉक्युमेंट्स, रिलिव्हिंग लेटर्स अँड 1 फोटो ID प्रूफ. फोटो ID प्रूफ मध्ये कुठलंही तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स हे चालण्यासारखं आहे. आता ऍड्रेस काय आहे तर सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क, MIDC तळवडे, पुणे, महाराष्ट्र. तुम्ही एटॉस म्हणून गुगलला जरी सर्च केलं, एटॉस इंटेल म्हणून येईल पहा, तर त्या ठिकाणी तुम्हाला इंटरव्ह्यूला यायचं आहे. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठल्या डेटला यायचं आहे. तर याची जी डेट आहे पहा तर ती असणार आहे पहा 20 and 21 जून, थर्सडे आणि फ्रायडे या 2 दिवशी हे इंटरव्ह्यू चालणार आहेत. एटॉस मध्ये हा ड्राईव्ह असणार आहे पहा. थर्ड जी पोझिशन आहे पहा, थर्ड कंपनीची जी डिटेल आहे तर ती आलेली आहे पहा बुलढाणा अर्बन मॅनेजमेंट सर्व्हिसेस कडून. त्याच्यामध्ये त्यांनी काय काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे, कोणासाठी आहे पहा. तर प्रोडक्ट त्यांनी ऑलरेडी सांगितले मायक्रो फायनान्स असणार आहे ग्रुप लोन साठी. डिझिग्नेशन काय काय आहे, ब्रांच मॅनेजर, नंबर ऑफ वेकन्सीज पण त्यांनी मेन्शन केले आहेत 10, अकाउंट मॅनेजर 10 आणि रिलेशनशिप ऑफिसर 10. या सगळ्याची डिटेल जी आहे लोकेशन, ब्रांच मॅनेजरचं, अकाउंट मॅनेजरचं आणि रिलेशनशिप मॅनेजरचं हे तुम्हाला लोकेशन पण त्या ठिकाणी दिसत आहे. मोस्ट ऑफ त्यांच्याकडे जे आहे चाकण, शिक्रापूर, लोणावळा आणि शिरवळ, तर हे लोकेशन्स आहेत पुण्यामधले. तर कंपनी बेनिफिट्स काय आहेत याच्यामध्ये त्यांनी फर्स्ट मेन्शन केलेलं आहे पहा गुड पॉईंट, ज्याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केले अट्रॅक्टिव्ह सॅलरी अँड इन्सेंटिव्ह. त्याच्यानंतर ESIC, PF आहे तुम्हाला, फोर्थ वन म्हणजे ऍक्सिडेंटल इन्शुरन्स आणि ट्रॅव्हलिंग अलाउन्स पण मिळणार आहे. तर हे सगळे बेनिफिट्स आहेत पहा, म्हणजे तुमचा PF, ESIC, ऍक्सिडेंटल इन्शुरन्स, ट्रॅव्हल अलाउन्स आणि तुम्ही जर टार्गेट मीट केलं तर तुम्हाला तुमची जी सॅलरी आहे त्याच्यासोबत तुम्हाला आणि इन्सेंटिव्ह पण क्रेडिट होणार आहे सॅलरीमध्ये. आता याची जी इंटरव्ह्यूची जी डेट आहे आणि टायमिंग आहे पहा 10 AM to 5 PM आणि जो डेट आहे ती असणार आहे पहा 21 जून. या ठिकाणी तुम्हाला इंटरव्ह्यूला यायचं आहे पहा. तुम्हाला स्क्रीनवर जो आहे त्यांचा ऑफिशियल मेल ID पण दिसत आहे. तर इंटरव्ह्यूची जे वेन्यू आहे हा आहे पहा बुलढाणा अर्बन मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, चाकण ब्रांच, शिवलक्ष्मी बिल्डिंग, 2nd फ्लोर इन फ्रंट ऑफ स्पंदन हॉस्पिटल, शिक्रापूर चाकण रोड, चाकण, पुणे, महाराष्ट्र. तर या ठिकाणी असणार आहे पहा मायक्रो फायनान्स जे पण ग्रुप लोन साठी आहे. 3 डिझिग्नेशन आहे पहा, ब्रांच मॅनेजर, अकाउंट मॅनेजर आणि रिलेशनशिप ऑफिसर. तिन्ही डिझिग्नेशन साठी 10 व्हॅकन्सीज आहेत. तुम्हाला इन्फॉर्मेशन समजली असेल पहा. जी फोर्थ कंपनी आहे पहा याच्यामध्ये जी डिटेल आलेली आहे आपल्याकडे तर ती आहे पहा नाईक नवरे यांच्याकडून. तर ही एक कन्स्ट्रक्शन कंपनी आहे पहा. याच्यामध्ये फर्स्ट टाइम आपण सिव्हिल इंजिनियर साठी जी पोस्ट आहेत तर त्या शेअर करतो. याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे पहा अर्जंट रिक्वायरमेंट आहे त्यांना कोणाकोणासाठी. तर पहिली आहे पहा ज्युनियर इंजिनियर, सुपरवायझर, सिनियर इंजिनियर, बिल्डिंग इन्चार्ज, प्रोजेक्ट मॅनेजर. त्याच्यानंतर तुमच्या स्क्रीनवर जी पण इन्फॉर्मेशन मिळालेली आहे पहा तर नंबर ऑफ पोझिशन जे आहेत त्या आहेत पहा मोस्ट ऑफ 2, 10, 5 अशा प्रकारच्या आहेत. त्या सगळ्या पोस्टसाठी पहा ज्या कॅन्डिडेटचं डिप्लोमा किंवा BE सिव्हिल मध्ये झालेलं आहे असे सगळे कॅन्डिडेट यासाठी इलिजिबल आहेत. आणि पोझिशन तुम्हाला स्क्रीनवर माहिती मिळतच असेल पहा. आणि ज्या सगळ्या पोझिशनसाठी ऍटलिस्ट पहा त्यांना 2 to 5 इयर्स एक्सपिरियन्स रिक्वायर्ड आहे. म्हणजे ज्युनियर इंजिनियर साठी जसं त्यांनी मेन्शन केले 1 to 3, सुपरवायझर साठी 5 to 8, सिनियर इंजिनियर साठी 6 to 10. ठीक आहे. बिल्डिंग इन्चार्ज साठी जसं केले 8 to 12. इन्फॉर्मेशन तुमच्या समोर आहे पहा. तर यांच्यासाठी जर तुम्हाला एक्सपिरियन्स असेल, ज्यांचं पण पहा डिप्लोमा किंवा BE सिव्हिल झालंय, एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही या ठिकाणी इंटरव्ह्यूला येऊ शकता. आणि तुम्हाला मेल ID पण त्यांनी दिलाय पहा ऑफिशियल मेल ID
hr@naiknavre.com सर. तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे. ते तुम्हाला मेल पण सेंड करायचा आहे पहा. आणि याच्यासाठी 2 दिवस इंटरव्ह्यू आहेत, 20 जून आणि 21 जून. ठीक आहे. तर जे पण कॅन्डिडेटला पहा 30 डेज म्हणजे 0 to 30 डेज मध्ये ते जॉईन करू शकतात. तर असे सगळे कॅन्डिडेट यासाठी या कंपनीसाठी इलिजिबल आहेत. आणि नाईक नवरे डेव्हलपर चांगल्या प्रकारचं पुण्यामध्ये एक असणारी कन्स्ट्रक्शन कंपनी आहे. तर नाईक नवरे डेव्हलपरसाठी ही हायरिंग होती पहा. तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन मिळालीच असेल. त्याच्यानंतरची जी नेक्स्ट कंपनी आहे त्याच्यामध्ये पहा कोणासाठी हायरिंग असणार आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले पहा वी आर हायरिंग अनालिस्ट अँड सिनियर अनालिस्ट इनव्हॉइस मॅनेजमेंटसाठी. तर याच्यामध्ये जे क्वालिफिकेशन आहे तर ते आहे पहा अंडर ग्रॅज्युएट आणि पीजे इन फायनान्स बॅकग्राऊंड. म्हणजे जे आपण कॅन्डिडेटचं बीकॉम झालेले, एमकॉम झालेले किंवा एमबीए झालेलं आहे. तर असे सगळे कॅन्डिडेट यासाठी इलिजिबल आहेत. स्किल्स काय आहेत तर अकाउंट्स पेएबल, इनव्हॉइस प्रोसेसिंग, प्रोक्यूर टू पे, पी टू पी आपण जसं म्हणतो शॉर्ट फॉर्म मध्ये. तर याचा जो ऍड्रेस आहे हा कुठं आहे पहा इजी ट्रेड सेंटर, सर्वे नंबर 7 and 8, प्लॉट नंबर 18, 6th फ्लोर अँड मॅगझिन एनडीए रोड, रामनगर, बावधन, पुणे, महाराष्ट्र. बावधन मध्ये हे कंपनीचं लोकेशन असणार आहे पहा. टायमिंग यासाठी आहे 11 AM to 3 PM. आणि याचा जो ड्राईव्ह असणार आहे तर हा आहे पहा 22 जून 24 सॅटरडेला हा ड्राईव्ह असणार आहे. आणि एक्सपिरियन्स यासाठी त्यांना रिक्वायर्ड आहे पहा 1 to 5 years. ठीक आहे. 1 ते 5 वर्ष ज्या कॅन्डिडेटला एक्सपिरियन्स आहे असे कॅन्डिडेट या ठिकाणी इंटरव्ह्यूला येऊ शकतात. एक्सपिरियन्ससाठी ही पोस्ट होती. आता आपण इन्फोसिस मध्ये जे रिक्रुटमेंट आहे त्याच्याबद्दल माहिती देणार आहोत. इन्फोसिस मध्ये पहा खूप सारे मोठ्या प्रमाणात रिक्रुटमेंट सुरू आहे. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण आपण स्पेशल आयटी रिक्रुटमेंट शेअर केलेली आहे. आताही तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. तुमचे स्किल सेट जर या ठिकाणी मॅच होत असतील तर तुम्ही इंटरव्ह्यूला येऊ शकता. तर इन्फोसिस मध्ये जे रिक्रुटमेंट आहे त्यासाठी क्वालिफिकेशन हवे पहा बीए आणि बीएससी फुल टाइम ग्रॅज्युएट्स. शिफ्ट जे असणार आहे नाईट अँड रोटेशनल शिफ्ट असणार आहे. वर्क मोड वर्क फ्रॉम ऑफिस राहणार आहे. आणि याच्यामध्ये पहा इंटरव्ह्यू आणि वर्किंग लोकेशन जे असणार आहे तर ते पुणे महाराष्ट्र असं असणार आहे पहा. याच्यामध्ये काय काय जॉब डिस्क्रिप्शन दिलेलं आहे म्हणजे लेवल 1 आणि लेवल 2 दोन्हीसाठी हा ड्राईव्ह असणार आहे पहा. याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय मिनिमम 1 year एक्सपिरियन्स अंडर रायटिंग सपोर्ट, जनरल इन्शुरन्स, क्रेडिट कंट्रोल, कलेक्शन ऑर एनी डोमेन फील्ड हु कॅन रेडी टू वर्क, असर्टिव्ह अँड इफेक्टिव्ह इन कम्युनिकेशन, रिटर्न अँड वर्बल. ठीक आहे. असं तर त्यांनी इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. फ्लेक्झिबल टू वर्क नाईट शिफ्ट जसं मी ऑलरेडी सांगितलेलंच आहे पहा. गुड वर्किंग नॉलेज ऑफ MS एक्सेल, वर्ड अँड पॉवर पॉईंट जसं त्यांनी सांगितलेलंच आहे. ग्रॅज्युएशन जसं BA और BSc ज्यांचं झालेलं आहे आणि इन्शुरन्स फील्ड म्हणजे इन्शुरन्स बँकिंग डोमेन मध्ये ज्यांना एक्सपिरियन्स आहे बँकिंग प्रोसेस किंवा डेटा प्रोसेसिंग तर या ठिकाणी ते इलिजिबल आहेत पहा. तर ज्या कॅन्डिडेटला त्यांनी काय सांगितले पहा मिनिमम 1 to 2 years एक्सपिरियन्स आहे असे कॅन्डिडेट यासाठी इलिजिबल आहेत. सेकंड लेवल 2 साठी त्यांनी काय सांगितले पहा सेम इन्फॉर्मेशन आहे. याच्यामध्ये गुड एनालिटिकल एबिलिटी किंवा एबिलिटी टू रीड अँड कंपास कॉम्प्लेक्स डॉक्युमेंट्स अँड रिपोर्ट्स, प्रोव्हाइडिंग ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सपोर्ट अँड मॅनेजिंग क्वेरीज ऑफ द ऑनशोर टीम, आय फॉर डिटेल टू फाइंड आउट इरेग्युलरिटीज इन द report back to business function or any irregularities, highlight or escalate areas of concern. त्याच्यामध्ये पहा ज्या पण कॅन्डिडेटला 2 to 5 years एक्सपिरियन्स आहे तर हे लेवल 3 साठी त्यांनी मेन्शन केलेलं आहे. ज्या पण कॅन्डिडेटला लेवल 3 म्हणजे BPO 3 हे सिलेक्शन त्यांचं होणारच आहे. तर जे पण पहा इन्शुरन्स म्हणलं की त्या ठिकाणी डॉक्युमेंट येत असतात, क्लीन प्रोसेस असू शकते मे बी, डॉक्युमेंट रिव्ह्यू करणं, त्याच्यानंतर त्याच्यावरची जे ऍक्शन घेणं, ऑनशोर सोबत कॉल करणं किंवा जर तुम्हाला काही क्वेरी असेल अपार्ट फ्रॉम प्रोसेस तर तुम्हाला ऑनशोरची क्वेरी करायची मेलद्वारे तर त्यासाठी पहा तुमचं रिव्ह्यू सिस्टम किंवा बेसिक नॉलेज तुम्हाला ऑफकोर्स तुम्हाला प्रोसेस नॉलेज त्या ठिकाणी दिलं जाणार आहे. तर यासाठी आहे पहा लेवल 3 साठी ज्या कॅन्डिडेटला 2 to 5 years एक्सपिरियन्स आहे. आता याच्यामध्ये कुठले कॅन्डिडेट द कॅन्डिडेट नीड्स टू हॅव अ व्हेरी गुड एक्सेल स्किल्स, नॉलेज अबाउट इन्शुरन्स, US और लॉयड्स मार्केट विल बी ऍडेड ऍडव्हान्टेज. ज्या कॅन्डिडेटने पहा US इन्शुरन्स मध्ये किंवा लॉयड्स मार्केटमध्ये ज्यांना एक्सपिरियन्स आहे त्यासाठी वेल अँड गुड आहे पहा. प्लस इयर्स इन इन्शुरन्स ऑपरेशन प्रोसेस ज्या कॅन्डिडेटला पहा 2 वर्ष किंवा 2 पेक्षा जास्त वर्ष इन्शुरन्स ऑपरेशन मध्ये ज्या कॅन्डिडेटने वर्किंग केलेलं आहे ज्याला एक्सपिरियन्स आहे यासाठी इन्फोसिस मध्ये हे रिक्रुटमेंट आहे पहा लेवल 2 आणि लेवल 3 साठी. ठीक आहे. तर याची जी डेट असणार आहे पहा सगळ्यात महत्वाचं म्हणजे डेट आहे 20 जून आणि टायमिंग यासाठी राहणार आहे 9:30 to 11:30 AM. फेज 1 मध्ये पुणे महाराष्ट्र हिंजवडी फेज 1 कंपनीचे जे लोकेशन आहे या ठिकाणी तुम्हाला इंटरव्ह्यूला यायचं आहे पहा.
खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. जे पण एक्सपिरियन्स कॅन्डिडेट आहे लेवल 2 आणि लेवल 3 ला डायरेक्ट सिलेक्शन होणार आहे जर तुम्हाला 2 वर्ष एक्सपिरियन्स असेल. आणि ज्या कॅन्डिडेटला गुड नॉलेज आहे असं कॅन्डिडेटचं डायरेक्ट लेवल 3 ला सिलेक्शन होणार आहे. लेवल 3 ला सिलेक्शन होणार आहे म्हणजे ऑफकोर्स तुम्हाला सॅलरी इन्क्रीमेंट पण चांगलं मिळणार आहे. त्याच्यामुळे प्लीज तुम्ही इंटरव्ह्यूला येऊ शकता. जे पण एक्सपिरियन्स कॅन्डिडेट आहे त्यांनी या संधीचा तर नक्कीच फायदा घेतला पाहिजे. नेक्स्ट जी कंपनी आहे पहा तर WNS मध्ये रिक्रुटमेंट असणार आहे. याच्यामध्ये पहा तुम्हाला माहिती विमाननगर कंपनीचं लोकेशन आहे आणि हर्षल गोखले यांच्याशी तुम्हाला कॉन्टॅक्ट पर्सन दिलेला आहे. आणि याच्यामध्ये कुठले कुठले कॅन्डिडेट इलिजिबल आहेत किंवा कोणासाठी रिक्रुटमेंट असणार आहे. वॉक इन ड्राईव्ह असणार आहे पहा. याच्यामध्ये इमिजिएट जॉईनर जनरल लेजर अकाउंटंट. WNS मध्ये पहा जे स्किल सेट आहे किंवा जॉब डिस्क्रिप्शन आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसतच आहे. जसं रिव्ह्यू टीम ऍक्टिव्हिटीज किंवा जे पण इन्फॉर्मेशन आहे पहा तुम्हाला स्क्रीनवर मिळत आहे. अकाउंटंट आहे. अकाउंटंटसाठी ही पोझिशन आहे. त्यामुळे जे आपण कॅन्डिडेटचं बीकॉम झालेलं आहे, एमकॉम झालेलं आहे किंवा CA पण त्यांनी झाले, BA, BCom, एमकॉम, MBA, CA पार्ट टाइम, जसं त्यांनी सांगितले पार्ट क्वालिफाईड CA, CMA अकाउंटंट जे आहे ते या ठिकाणी ते इलिजिबल आहेत पहा. अकाउंटंट फायनान्स रोल आहे. तुम्हाला स्क्रीनवर इन्फॉर्मेशन मिळत आहे. विमाननगर पुणे महाराष्ट्र या ठिकाणी याचं लोकेशन आहे पहा. आणि ज्या कॅन्डिडेटला जनरल लेजर अकाउंटिंग किंवा क्लोजिंग बॅलन्स शीट, फिक्स ऍसेट, RTR, ट्रायल बॅलन्स, ठीक आहे, तर यासाठी ज्या कॅन्डिडेटला नॉलेज आहे या रिलेटेड तर ते कॅन्डिडेट इंटरव्ह्यूला येऊ शकतात. मिनिमम जे आहे पहा एक्सपिरियन्स कॅन्डिडेटसाठी हा रोल असणार आहे 3 to 4 इयर. ज्या कॅन्डिडेटला एक्सपिरियन्स आहे असे कॅन्डिडेट इंटरव्ह्यूला येऊ शकतात. डेट जे असणार आहे हे आहे पहा 20 जून to 21 जून 11 AM to 2 PM इंटरव्ह्यू चालणार आहे. 2 दिवस पहा इंटरव्ह्यूची डेट आहे. तर WNS साठी ही जॉब रोल होता. तर लास्ट पोस्ट आहे पहा आजच्या व्हिडिओमध्ये. याच्यामध्ये गॅलेगर कंपनीसाठी रिक्रुटमेंट असणार आहे. याच्यामध्ये तुमचे जे पोझिशन असणार आहे तर ते प्रोसेस अॅनालिस्ट आहे. ऑफिस लोकेशन असणार आहे पहा पुणे महाराष्ट्र. नंबर ऑफ पोझिशन असं आहे 15. शिफ्ट डिटेल दिलेले आहे फ्लेक्झिबल टू वर्क इन शिफ्ट. क्वालिफिकेशन यासाठी पाहिजे पहा जे पण कॉमर्स ग्रॅज्युएट्स आहेत आणि जे पण कॉमर्स ग्रॅज्युएट मध्ये ज्यांना 55% पर्सेंटेज आहेत असे BCom किंवा BBA झालेले कॅन्डिडेट यासाठी इलिजिबल आहेत. ज्या पण कॅन्डिडेटला वर्क एक्सपिरियन्स आहे मिनिमम 1 to 2 इयर्स इन KPO अँड फायनान्स अँड अकाउंट्स इंटरनॅशनल प्रोसेस मध्ये ज्यांना एक्सपिरियन्स आहे किंवा मेंडेटरी त्यांनी म्हटलंय असे सगळे कॅन्डिडेट यासाठी इलिजिबल आहेत. तर गिगास्पेस पुणे महाराष्ट्र विमाननगर या ठिकाणी कंपनीचं लोकेशन आहे. डेट असणार आहे पहा 20 जून आणि टायमिंग यासाठी राहणार आहे 9:30 AM to 11:30 AM. आशा करतो की हा व्हिडिओ पाहून पण तुम्हाला नक्कीच फायदा झाला असेल आणि तुम्ही इंटरव्ह्यूला येण्याचा प्रयत्न करताल. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा जॉब डिटेल वेगवेगळ्या जे जॉब डिटेल संदर्भात व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच प्रकारच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.